आणि लोकांना असंही तुम्ही कुठेही रस्त्यावर त्यांना खायला देऊ शकत नाही, त्यांच्यावर गुन्हा नोंदवला जाईल जर कोणी असं केलं तर. ज्या कुत्र्यांना रेबीज असेल त्यांना मात्र इम्पाऊंड करूनच ठेवलं जाईल आणि त्यांची ट्रीटमेंट केली जाईल, त्यांना रस्त्यावर सोडलं जाणार नाही. तर अशा प्रमाणात काही ही ऑर्डर मॉडिफाय झालेली आहे. आता 8 आठवड्यानंतर 2 महिन्यानंतर सर्व राज्यांना त्यांचा ह्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी आता कुत्र्यांना खायला टाकणं बंधन म्हणजे चुकीचं ठरलं जाईल, कायद्याने त्याच्यावरती कारवाई होईल. हो, मेन म्हणजे की ज्या कुत्र्यांना तुम्ही बंदिस्त केलं होतं त्यांना परत त्याच ठिकाणी सोडलं जाईल स्टेरिलायझेशन करून आणि जंताचं औषध देऊन. पण त्यांना खायला कोणीही कुठेही देऊ शकत नाही. त्या वॉर्डात त्या एरियामध्ये फीडिंग पॉईंट म्युन्सिपाल्टीकडून फीडिंग पॉईंट केले जातील, त्या पॉईंटलाच त्यांना जेवण देता येईल. असे कुठेही रस्त्यात त्यांना खायला देता येणार नाही. एका ह्यानी मोठी बातमी आहे, कारण ऑर्डर मॉडिफाय होऊन ज्या कुत्र्यांना इम्पाऊंड केलं होतं त्यांना परत रस्त्यावर किंवा वॉर्डात परत सोडलं जाणार आहे. पण कोर्टाचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण देशातल्या सर्व राज्यांना नोटीस इश्यू करत आहोत आणि ह्याच्याबद्दल एक नॅशनल पॉलिसी यायला पाहिजे. त्या नॅशनल पॉलिसीबद्दल आम्ही काही गाईडलाईन्स देऊ. आत्ता तर मॅटर सुरू झालेलं आहे. आता 2 महिन्यांनी परत हे मॅटर चालेल आणि काही महिन्यांनीच एक नॅशनल पॉलिसी रेकमेंड करेल सुप्रीम कोर्ट की भटक्या कुत्र्यांबद्दल काय केलं गेलं पाहिजे. त्याच्याबद्दल एक नॅशनल पॉलिसीच्या टुवर्ड सुप्रीम कोर्ट जात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा मेनेस आहे, पण असं नाही की सगळ्यांनाच आम्ही इम्पाऊंड करू, कारण इम्पाऊंड केल्यावर त्यांना ठेवायला पण व्यवस्थित जागा पाहिजे. तर कोर्ट म्हणलंय की ज्यांना इम्पाऊंड केलंय दिल्लीमध्ये त्या कुत्र्यांना परत रस्त्यावर सोडा, त्यांची नसबंदी करा, केल्यावर त्यांना जंताचं औषध दिल्यावर परत सोडलं जाईल आणि फीडिंगसाठी त्यांना एक पॉईंट दिले जातील. आणि जे श्वानप्रेमी कोर्टात आलेले आहेत किंवा NGO आलेले आहेत त्या दर NGOला 2 लाख रुपये भरावे लागतील कोर्टात, त्यांचा जेन्युइननेस सांगायला. म्हणजे असंच कोणी येऊन नाही इथे करू शकत. 2,25,000 2 लाख रुपये तुम्ही भरा, ते कुत्र्यांच्या वेलफेअरसाठी वापरलं जाईल आणि तरच तुमचं मॅटर इथं ऐकलं जाईल. आणि जे कोणते हायकोर्टात वेगवेगळ्या हायकोर्टात ह्याचे मॅटर चालू आहेत कुत्र्यांसंबंधीचे, ते सगळे सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे वर्ग करून घेतले आहेत. कुत्र्यांना दत्तक घेता येईल असं देखील एक आदेश आहे. हो, तर ते दत्तक घेण्यासाठी पॉलिसी म्युन्सिपल काउन्सिल ठरवेल. ज्यांना कोणाला दत्तक घ्यायचं आहे ते तिथं ॲप्लिकेशन करू शकतात आणि कुत्रे दत्तकी घेतले जाऊ शकतात. पण कोर्टाचं तेच म्हणणं आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला एक नॅशनल पॉलिसी करावी लागेल आणि त्यासंबंधीच कोर्ट आता पुढे जात आहे.